2 वर्षापासून प्रलंबित असलेला इचलकरंजी महानगरपालिकेचा 1043 कोटीचा वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी परतावा संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर कॅबिनेट समोर सादर करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधितांना दिल्या आहेत। शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जीएसटी परतावा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून ही रक्कम मिळाल्यानंतर महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामे मार्गी लागणार आहेत। इचलकरंजी महानगरपालिकेचा 2 वर्षापासून प्रलंबित असलेला वस्तू व सेवा कर परतावा तातडीने मिळावा या संदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधान भवनात बैठक पार पडली। त्यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी या संदर्भातील प्रस्ताव तातडीने देण्यास सांगितले। या बैठकीस नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, अप्पर मुख्य सचिव गुप्ता, उपसचिव श्रीकांत अंडगे, सचिव शैला ए, माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, इचलकरंजीचे आयुक्त पल्लवी पाटील व अधिकारी उपस्थित होते। या प्रश्नी सविस्तर माहिती देताना आमदार आवाडे यांनी सन 2022 मध्ये इचलकरंजी नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले, परंतु जीएसटी परताव्याच्या यादीत इचलकरंजी महानगरपालिकेचे नावच समाविष्ट करण्यात आलेले नाही। त्यामुळे विकास कामांना खीळ बसत आहे। या संदर्भातील अनुदानाचा प्रस्ताव नगर विकास विभागाच्या पत्रान्वये वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार ज्या महानगरपालिकेमध्ये जीएसटी अंमलबजावणीच्या दिवशी म्हणजेच 1 जुलै 2023 रोजी एलबीटी स्थानिक संस्था कर किंवा जकात कर लागू नव्हता अशा महानगरपालिकांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही म्हणून नाकारण्यात आला आहे। परंतु महानगरपालिकेस पूर्वीची जकात रद्द केल्यानंतर त्या नुकसान भरपाईपोटी अनुज्ञेय वस्तू व सेवा करापोटी प्राप्त होणारी रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे। इचलकरंजी महानगरपालिकेचे तब्बल 1043.56 कोटी रुपयांचे अनुदान थकीत असून ती तातडीने मिळावी असे सांगितले। माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी राज्यात सध्या 28 महानगरपालिका असून त्यापैकी 26 महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर अर्थात स्थानिक प्राधिकरण भरपाई अधिनियम 2017 अन्वये दिले जाते। त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेचा परतावा मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले। आयुक्त पल्लवी पाटील यांनीही प्रलंबित परतावामुळे येणाऱ्या अडचणी मांडल्या। चर्चेअंती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर कॅबिनेट समोर ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत। त्यामुळे महानगरपालिकेची देणी भागविण्यासह विविध प्रलंबित विकास कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा होणार आहे।